तर हाय हॅलो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ह्या चॅनलवर। तर आज काही ब्लॉग शूट नाही केला, मी काहीच नाही केलं कारण आज रेसिपी टाकायची मला सोयाबीन चिलीची। तर आत्ता वाजले संध्याकाळचे 7 वाजत आले। तर म्हटलं चला आता सुरुवात करू आणि रेसिपीला पण सुरुवात करू। तर आज सोयाबीन चिली बनवायची मला। बाहेरचं खाल्ल्यापेक्षा म्हटलं घरातल्या घरात बनवू आणि सगळ्यांना खाऊ पण घालू। कशी बनवता येते की नाही आपल्याला ते पण बघू। तर या अगोदर मी काय बनवलेली नाही सोयाबीन चिली, पण म्हटलं आत्ता बनवून बघू कशी लागते कशी नाही। तर चला कंटिन्यू राहा। जर तुम्हाला रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा। आणि हां, व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब म्हणजे करते नाही तसाच व्हिडिओ बघतात। तर प्लीज पहिले चॅनल सबस्क्राईब करा आणि नक्की पूर्ण व्हिडिओ बघा। तर इथे मी ठेवलेले पाणी तापत आणि पाणीला म्हणजे उकळी यायच्या 5-10 मिनटं अगोदर आपल्या म्हणजे पाणी उकळून पण नाही द्यायचं आहे आणि लई थंड पण नाही ठेवायचं। आणि मग त्याच्यामध्ये जे सोयाबीन आहे आपले ती सगळी व्यवस्थित म्हणजे टाकून द्यायची आहे आणि 5-10 मिनटं हलवून मग झाकण ठेवायचं आहे त्याच्यावर। वाफेमध्ये आपल्याला ते पूर्ण शिजवून घ्यायची। तर या ठिकाणी आपले सोयाबीन सगळ्या म्हणजे शिजले आहे। आता काय करायचं, आपण एका कढईमध्ये किंवा मग एखाद्या भांड्यामध्ये चाळणी ठेवायची, त्याच्यामध्ये सगळे सोयाबीन टाकायचे किंवा मग तुम्ही गार पाण्यामध्येही डायरेक्ट टाकू शकता। पण मी आता चाळणीत ठेवली आहे, त्याच्यावर गार पाणी टाकून मग हाताने प्रेस करेल किंवा दाबून त्याच्यातलं सगळं थंड जे पाणी आहे ते बाहेर काढून घ्यायचं आहे। म्हणजे सोयाबीन जी आहे ती फुटली नाही पाहिजे आणि त्याच्यात पाणी नाही राहिलं पाहिजे। अशा पद्धतीने त्याच्यातलं पाणी जे आहे ते बाहेर काढून घ्यायचं आहे। तर इथे ना मी सगळे सोयाबीनमधलं पाणी काढून घेतलं आहे आणि एका पाटीमध्ये घेतलं आहे छोट्या। तुम्ही मोठ्या ताटामध्येही घेऊ शकता। तर इथे मी काय केलं आहे, 2 पळ्या मैदा टाकलेला आहे। थोडं थोडं टाकायचं आहे, जसं लागेल तसं त्या पद्धतीने टाकत राहायचं। मी इथे 2 पळ्या टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये ना चवीनुसार थोडंसं मीठ, कारण सोयाबीनला ही तिची चव नसते, त्यामुळे मग इथे ना मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकले। थोडी लाल तिखट, कारण मुलं आहे घरात, म्हणजे मुलंच खाणार आहे, त्याच्यामुळे थोडी तिखट टाकली, लाल मिरची। त्यानंतर आता सगळे आपले जे सॉसेस आहे ते टाकायचे। तर इथे मी टाकला आहे सोया सॉस, त्यानंतर टाकला आहे ग्रीन चिली सॉस, त्यानंतर जे सगळं हे मिक्सर आहे, हे सगळं हे आहे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स हातानेच मिक्स करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला जर कलर टाकायचा असेल तर कलरही ॲड करू शकता। माझ्याकडे नव्हता मग त्याच्यामुळे मी काही टाकला नाही। तर इथं हाताच्या साहाय्याने व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मला परत थोडासा मैदा टाकावासा वाटला, कारण थोडंसं ओलसर लागत होतं, त्याच्यामुळे मी थोडा मैदा टाकला आणि हे अशा पद्धतीने करून घेत होते, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित मैदा लागतो।
तर इथे तेल तापत ठेवलं होतं, तेल तापलं आहे. तर आता सगळं म्हणजे सोयाबीन जी आपण केलेली आहे तयार, ती सगळी तळून घ्यायची आहे, व्यवस्थित चांगली गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायची आहेत. आणि गॅस जो आहे तो जोरातच ठेवायचा आहे, म्हणजे मग चांगली क्रिस्पी तळून तयार होईल. तर इथे आपला पहिला जो घाणा आहे तो तयार झालेला आहे. आता हे काढून घेते मी बाहेर आणि दुसऱ्यांदा परत तळायला टाकते. तर आता आपल्याला ग्रेव्ही तयार करायची आहे. तर इथे तेल तापलं आहे माझं. तर आता तिथे मी लसूण आणि आलं टाकणार आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती हाय ठेवायची, म्हणजे जोरात ठेवायची. आणि आलं आणि लसणाने खूप म्हणजे चांगली टेस्ट येते. तर इथे मी आलं आणि लसूण तळून घेतलेलं आहे थोडंसं. त्यानंतर कांदा टाकणार आहे. पूर्ण ते शिजवायचे नाही, फक्त 5 किंवा 10 मिनटं इतके शिजवायचं जे आपण भाजीपाला टाकणार आहे याच्यामध्ये तो. तर इथं कांदा जो आहे तो 10 ते 15 मिनटं मी ना फ्राय करणार आहे थोडासा. त्यानंतर लगेच शिमला मिरची जी आहे ती टाकणार आहे. ती 10 ते 15 मिनटं फ्राय करायची आहे. त्याच्यानंतर लगेच कोबी टाकणार आहे, कारण जास्त शिजवायचं नाही, कारण भाज्यांचा क्रंच जो आहे तो गेला नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने कांदा जो आहे आता आपला थोडासा म्हणजे मोकळा झालेला आहे. तर आता याच्यामध्ये ना मी लगेच शिमला टाकते. तर इथे जे आपल्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित म्हणजे आपल्याला जशा शिजवायच्या होत्या तशा शिजल्या आहेत. तर आता याच्यामध्ये सॉसेस टाकून घेऊ आपण सगळे. तर इथे मी घेतला आहे सोया सॉस घेतला आहे, कारण आधी आपण टाकलं आहे त्याच्यामुळे थोडं थोडं प्रमाण कमी करायचं आहे. परत इथे ग्रीन चिली सॉस टाकला आहे,
इथे रेड चिली सॉस आणि इथे डबल टोमॅटो सॉस टाकला आहे मी, थोडंसं त्यानंतर विनेगर आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। हे जे सॉसेस आहे ते व्यवस्थित 4-5 मिनटं मिक्स करायचे आणि त्यानंतर एक पळी मी मैदा घेतला आहे आणि तो व्यवस्थित पाणी टाकून मिक्स केलं आहे आणि ग्रेव्ही तयार करायसाठी मैद्याचं पाणी करून यामध्ये सोडणार आहे मी, म्हणजे एक थोडीशी हलकीशी ग्रेव्ही तयार होईल त्याची। तर आजची जी रेसिपी आहे ती आपली तयार झालेली आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि एक लाईक एक कमेंट नक्की करा। थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल।